मंत्र वापरला होता, गुरु मंत्र है ना. 2 टर्म 2 इक्वेशन, जय गुरुदेव. 2 टर्म 2 इक्वेशन, जेव्हा जेव्हा 2 टर्म देतात तेव्हा तेव्हा 2 इक्वेशन तयार करायचे. मग काय अवघड आहे ह्या प्रश्नामध्ये. आता 2 टर्म म्हणजे काय दिलेले बघा. 11th टर्म म्हणजे T11 दिलेला आहे त्यांनी. T11 इज इक्वल टू 16 अँड 21st टर्म T21 म्हणजे C29 दिलेला आहे. 21st टर्म 11th T11 21th T21 इज 29 and 16 असं दिलेलं आहे. 2 टर्म 2 इक्वेशन. Tn च्या फॉर्म्युलावरून 2 इक्वेशन मांडायचे. मग फॉर्म्युला कोणता आहे. बाय फॉर्म्युला माहिती आहे सर्वांना. Tn इज इक्वल टू A प्लस n-1 D. आता आपल्याकडे ए आणि डी नाही आहेत. मी तुम्हाला काल म्हणलो ए आणि डी, एपी नाहीये, ए आणि डी नाहीये. मग त्या ठिकाणी आपल्याला ते 2 इक्वेशन मांडून ए आणि डी तयार करावं लागतील. मग T11 यांच्या जागेवर 11, ए तुमच्याकडे नाहीये बाळांनो. टिल्लू यांच्या जागेवर 11, डी पण नाहीये. इकडं T11 ची किंमत 16 इज इक्वल टू ए प्लस 10 डी आलेला आहे. ह्याला करा मॅजिक बॉक्स. मॅजिक बॉक्स करून इक्वेशन नंबर 1 मध्ये टाका. पाळणा नंबर 1 निघाला. आता 2 नंबरचं इक्वेशन परत बाय फॉर्म्युला. असं व्यवस्थित लिहू लागलात का रे तुम्ही. Tn इज इक्वल टू ए प्लस n-1 डी. T21 बरोबर ए प्लस इन ब्रॅकेट 21 - 1 डी ला डी. T21 ची व्हॅल्यू 29 बरोबर ए प्लस 20 डी. ह्याला करा परत मॅजिक बॉक्स. इक्वेशन नंबर 2. तुम्हाला मी काय म्हणलो. 2 इक्वेशनचं काय करावं लागेल आता आपल्याला. सबट्रॅक्शन. इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. बघा 16 इज इक्वल टू ए प्लस 10 डी. 29 इज इक्वल टू ए प्लस 20 डी. सबट्रॅक्शन करतोय. खालच्याचे चिन्ह बदलायचे. प्लस मायनस प्लस मायनस, अरे प्लस मायनस. ए गेट कॅन्सल. 29 मधून 16 गेले, किती उरले. अबॅकस 13. इथं 20 मधून 10 गेले 10. आता मला सांगा इथं 29 मायनस आहे आणि इथं पण मायनस आहे. -13 अपॉन -10 बरोबर डी. मिरची कट. आता ह्याला भागायचं कसं. हा 1 0 1 डिजिट. 1 0 आहे तर 1 डिजिट सोडा पॉइंट नंतर, म्हणजे 1.3 येत. हे तुम्हाला थोडस अवघड जाईल पॉइंट मधला. पण जेव्हा जेव्हा 10 नी डिवाइड करतो तेव्हा 1 0 असते. 1 0 1 डिजिट पॉइंट नंतर 1 डिजिट सोडायचा आणि पॉइंट द्यायचा. मग आता हे त्याला पुट करूया आपण. पुट डी इज इक्वल टू 1.3. हा इक्वेशन नंबर 1 नाही रे. असं करायचं का. बर ठीक आहे, मग तसं करा. आणि पुढे मग परत शेवटीला तिथं T41 काढायचंय ना. हा मग हे बघा काय करे. डी बरोबर ऑर मध्ये 13/10 पण ठेवा. सोपं झाले तर 13/10 ठेवा. पॉइंट नाही सोपं जाते 13/10 ना पण सोपं जाते. 13 ला 10 नी भाग जात नाही, असंच ठेवा. मग 16 बरोबर ए प्लस 10 इंटू 1 13/10 होते डी च्या जागेवर. इथं 10 10 गेट कॅन्सल. व्हेरी गुड. प्लस 3 इकडे आला काय होते -3. 16 मायनस 13 ए इज इक्वल टू काय येते 3. मग ए आणि डी निघालं. आता आपल्याला काय विचारले 41th टर्म. परत Tn इज इक्वल टू ए प्लस n-1 डी. टी काय म्हणले त्याने 41. ए च्या जागेवर 3 आलं. परत 41 - 1 डी च्या जागेवर 13/10. सोपं चाललंय तर 13/10 ठेवा. अवघड करू नका. 3 ला 3 40 इंटू 13/10. 10 10 कॅन्सल नाही. 10 1 जा 10, 10 4 जा 40 होते.
आणि तेरचोक 52, 52 आणि 3 55, हे झाले का रे? T41 55 आलेला आहे, राईट डाऊन. समजले का?